नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीमध्ये राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण राज्य अभ्यासत आहोत. या प्रकरणामध्ये आपण काही संकल्पना पाहिल्या आहे. पहिली संकल्पना घेतली होती राष्ट्र म्हणजे काय. त्यानंतर दुसरी एक संकल्पना घेतली होती राष्ट्रवाद. त्यानंतर राष्ट्रवादाची वैशिष्ट्य आपण पाहिली होती. त्यानंतर राष्ट्रवादाचे राजकीय दृष्टिकोनातून काही प्रकार आपण अभ्यासले होते. त्यामध्ये उदारमतवादी राष्ट्रवाद हा एक प्रकार अभ्यासला होता. परंपरावादी राष्ट्रवाद, प्रसारवादी राष्ट्रवाद आणि वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद असे आपण राष्ट्रवादाचे राजकीय दृष्टिकोनातून काही प्रकार अभ्यासले होते. आता आपल्याला पुढची संकल्पना लक्षात घ्यायची, राज्य. राज्य ही संकल्पना लक्षात घ्यायची. राष्ट्र त्याचे रूपांतर राज्यात होते. राष्ट्र आणि राज्य या स्वतंत्र संकल्पना आहे. आपल्याला त्या अभ्यासत असताना आता ही संकल्पना अभ्यासायची. राज्य भारताच्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये, प्रास्ताविकेमध्ये सार्वभौमत्व, लोकशाही, प्रजासत्ताक असे शब्दप्रयोग आहे. काय? सार्वभौमत्व, लोकशाही, प्रजासत्ताक असे शब्दप्रयोग आहे. इथे सार्वभौमत्व म्हणजे राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, हे अभिप्रेत आहे. म्हणजे राष्ट्राला स्वतंत्रपणे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतात, घेऊ शकतं. कोणती परकीय शक्ती ते निर्णय घेण्यास त्यांना सांगत नाही. म्हणजे हे राष्ट्र कोणत्याही इतर राष्ट्रावर निर्णय घेण्याबाबत अवलंबून नाही. हे राष्ट्र स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते. तसेच त्याला आपले कायदे करण्याचा, राज्य करण्याचा अधिकार आहे. तेव्हा एखादे राष्ट्र सार्वभौम होण्याची इच्छा दर्शविते तेव्हा ते स्वयंनिर्णयाची मागणी करते असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, म्हणजे काय? सार्वभौम राष्ट्राची मागणी करतात म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात. तेव्हा ही स्वयंनिर्णयाची आस राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते. स्वयंनिर्णय, स्वतः निर्णय घेण्याची मागणी करणे म्हणजेच राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाणे. राष्ट्राचे राज्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम ही मागणी करते. राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आग्रह हा एखाद्या राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जातो. एखादे राष्ट्र राज्य केव्हा होते? तर राष्ट्राला राज्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे घटक आवश्यक आहे. म्हणजे राज्याच्या निर्मितीसाठी, राष्ट्राला राज्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र अशी शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे 4 घटक आवश्यक आहे. या 4 घटकांशिवाय राज्याची निर्मिती होऊ शकत नाही. यातले 3 घटक जरी असेल पण एक घटक सार्वभौमत्व नाही तरी राज्य निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ पहा, भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती म्हणजे शासन ब्रिटिशांचं होतं, भारतीयांचं नाही. लोक भारतीय होते, भारतातले भारतीय लोकांचा भूप्रदेशात होता. इथं शासन संस्था होती पण ती भारतीयांची नव्हती, ब्रिटिशांची होती. आणि म्हणून भारत सार्वभौम नव्हता. आणि म्हणून तेव्हा 1947पर्यंत ब्रिटिशांचं राजवट आहे, ब्रिटिशांचं राज्य आहे असं म्हटलं जायचं.
आणि ब्रिटिशांना आपण घालवलं पाहिजे, आपलं राज्य निर्माण केलं पाहिजे. स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आग्रह या ठिकाणी भारतीयांनी स्वातंत्र्य चळवळीने केला आणि या राष्ट्रातील लोकांना राज्याच्या दिशेने ही चळवळ घेऊन जात होती. राज्य निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ काम करत होती, मागण्या करत होती आणि त्या मागण्या पूर्ण झाल्या तेव्हा राष्ट्राचे राज्यात रूपांतर झाले. म्हणजेच राष्ट्राला राज्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोक हे घटक आवश्यक असतात. या 4 घटकांशिवाय राज्याची निर्मिती होऊ शकत नाही. हे 4ही घटक राज्यासाठी आवश्यक असतात. म्हणजे राज्य निर्माण होण्यासाठी सार्वभौमत्व, शासन संस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे 4 घटक आवश्यक आहे, तरच राज्य निर्माण होतं. राज्याला राजकीय समुदाय म्हणून संबोधित केले जाते. राज्याचे अस्तित्व आपल्याला सातत्याने जाणवत असते. शिक्षण म्हणजे राज्य सतत काहीतरी करत असते, तसं राज्य ही अमूर्त कल्पना आहे. राज्य ही अमूर्त कल्पना आहे, त्याला मूर्त रूप देण्याचं काम शासन संस्था करते. शासन संस्थेच्या रूपात, सरकारमधील लोकांच्या रूपात राज्य दिसत असते आणि राज्य काम करत असते. राज्याचे अस्तित्व आपल्याला सातत्याने जाणवत असते. शिक्षण, समाज कल्याण, संरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था यासारखी कार्य राज्य करत असते. त्याचबरोबर जन्म मृत्यूची नोंद, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड मिळविणे, लग्नाची नोंदणी, जन्म मृत्यूच्या नोंदणी यासारखी वैयक्तिक कार्य देखील राज्यातर्फे केली जाते. राज्य हे हक्क प्रदान करते, न्याय देते, समानता ठेवते आणि स्वातंत्र्याची हमी देखील देते. असं विविध कार्य राज्य करत असते. आता या ठिकाणी राज्याबाबत विविध विचारवंत आहे. त्या विविध विचारवंतांनी राज्याबाबत वेगवेगळे विचार मांडलेले आहे. पहिला विचारवंत आहे ॲरिस्टॉटल. हा ॲरिस्टॉटल जो आहे ग्रीक तत्त्वज्ञ आहे, अभ्यासक आहे. इसवी सन पूर्व 384 ते 322 या कालखंडात हा ॲरिस्टॉटल विचारवंत होऊन गेलेला आहे. या विचारवंतांचे मत पहा. ॲरिस्टॉटल, राज्य हा परिपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य असलेल्या कुटुंबांचा आणि खेड्यांचा संघ असतो. यात आनंदी आणि प्रतिष्ठित आयुष्य असणे अपेक्षित असते. राज्याबद्दल केलेली संकल्पना आहे त्याने की राज्य हा परिपूर्ण आणि स्वावलंबी आयुष्य असलेल्या कुटुंबाचा आणि खेड्यांचा संघ असतो. अनेक कुटुंब, खेडे एकत्र येऊन राज्याची निर्मिती होते. यात आनंदी आणि प्रतिष्ठित आयुष्य असणे अपेक्षित आहे. तर जॉन बोडीन हा फ्रेंच विचारवंत आहे, कायदेपंडित आहे फ्रेंचमधला. याने राज्य हे कुटुंबाचे असे संघटन आहे की ज्यात कुटुंबे आणि त्यांच्या मालकीची साधने सर्वोच्च शक्तीने तसेच तर्काने शासित असते. तर पुढचा विचारवंत आहे वुड्रो विल्सन. हा अमेरिकन मुत्सद्दी अभ्यासक आहे. त्याच पद्धतीने अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष आहे वुड्रो विल्सन. यांनी एक विशिष्ट भूप्रदेशात म्हणजे वुड्रो विल्सन यांनी राज्याबाबत आपले उद्गार काढले. राज्य म्हणजे काय ते म्हटलेलं आहे. एक विशिष्ट भूप्रदेशात कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक म्हणजे राज्य होय. राज्य म्हणजे एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातले लोक कायद्यासाठी सुसंघटित होतात केलेले लोक म्हणजे राज्य. कायद्यासाठी सुसंघटित केलेले लोक म्हणजे राज्य, अशी व्याख्या केली. तर हेरॉल्ड लास्की हा ब्रिटिश विचारवंत आहे. हेरॉल्ड लास्की यांनी राज्याबाबत राज्य म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. तर वाटून दिलेल्या भौतिक क्षेत्रात सर्व संस्थांवर श्रेष्ठत्वाचा दावा करणारे लोक आणि शासन यात विभागलेला
भूप्रदेशात्मक समाज म्हणजे राज्य, अशी राज्याची व्याख्या केली. काही वाटून दिलेल्या भौतिक क्षेत्रात सर्व संस्थात्मक श्रेष्ठत्वाचा दावा करणारे लोक आणि शासन यात विभागला. भूप्रदेशात्मक समाज म्हणजे राज्य, अशा वेगवेगळ्या विचारवंतांच्या वेगवेगळ्या व्याख्या आहे. म्हणून आपण सगळ्यात सोपी व्याख्या जी आहे, राज्य म्हणजे काय, तर राज्य म्हणजे एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातील लोक एक सार्वभौम शासन व्यवस्थेची निर्मिती करतात, तेव्हा त्याला राज्य असं म्हणतात. भारताच्या सर्व सरनाम्यामध्ये देखील आहे. सार्वभौमत्व म्हणजे राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार असणे असे अभिप्रेत आहे. म्हणजे जेव्हा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला राज्याची ही व्याख्या करता येईल. राज्य म्हणजे काय, तर राज्य म्हणजे जेव्हा राष्ट्रातील लोक विशिष्ट अशा भूप्रदेशात एक सार्वभौम शासन व्यवस्थेची, सार्वभौम अशा स्वतंत्र शासन व्यवस्थेची निर्मिती करतात, तेव्हा त्याला राज्य असं म्हणतात. ही राज्याची व्याख्या आहे. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, तेव्हा ते स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात. स्वयंनिर्णयाची हीच आस राष्ट्रातील लोकांना राज्याच्या दिशेने घेऊन जाते. म्हणून राज्य म्हणजे काय, तर राज्य निर्मितीसाठी 4 घटक आहे. एक सार्वभौमत्व, शासन संस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या, हे 4 घटक महत्त्वाचे. या 4 घटकांचं समाविष्ट असतं. म्हणजे एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातील लोक जेव्हा सार्वभौम शासन व्यवस्थेची निर्मिती करतात, तेव्हा त्याला राज्य असं म्हणतात. असं आपल्याला राज्याची व्याख्या करता येईल. आज आपण राज्याची व्याख्या पहिली, पुढच्या तासाला राज्य निर्मितीचे जे हे 4 घटक आहे, या 4 घटकांची माहिती पाहू.